आता तू डायरेक्टली भाऊसाहेब तुमच्यावर आरोप झाला. एक मिनिट मला बोलू द्या. आता तुझं सांगितलं 2,000 रुपये अजून एक एक्सप्लेन दे. ते पैसे कशाचे घेतले? घरकुल मंजूर करायचे तू पैसे घेतले या लोकांकडून 2,000 रुपये प्रत्येकी. किती लोकांचे घेतले ते नाही मला माहित. एक मिनिट पण आता सध्या ऐका काय 8 लोक त्या 8 लोकांचे तू घेतलेत. मावशी 2 मिनिटं ऐका ना. बाकीचं नका बोलू. 2 मिनिटं तुम्हाला उत्तर देणार. एक मिनिट 2,000 रुपये घेतले तू कोणाकडे दिले? भाऊसाहेबांकडे. किती पैसे दिले तू या 8 लोकांचे दिले? मी आता एवढं सांगितलं ना, घेतलं 2,000 रुपये ते दिलेत ना. मला एक सांग किती व्यक्तींकडून नाही मला माहित नाही. 8 व्यक्ती तिथं आज सरस पकडून चालू की 8 व्यक्तींचे तुझ्याकडे पैसे आले. 8 दिले 16,000 रुपये. ते तू डायरेक्टली कोणाकडे ट्रान्सफर केले? भाऊसाहेबांकडे. भाऊसाहेब तुमच्यावरती डायरेक्टली तुमच्या सहकार्याने आरोप केलाय. एक्सप्लेन द्या तुम्ही आम्हाला. आणि तुला कोणी घ्यायला सांगितले? भाऊ जोरात बोल. भाऊसाहेबांनी ग्रामपंचायत फाउंडरच्या भाऊसाहेबांनी तुला घ्यायला सांगितले. ओके साहेब बोला. पहिली गोष्ट माझ्याकडे नाही दिले याचं पैसे. दुसरी गोष्ट तो कोतवाल नाहीये, त्याचा बाप कोतवाल आहे. अजिबात बोलायचं नाही मध्ये. काही फायदा होणार नाही. पैसे गेला जर घरकुल आली नाही ना पुढच्या यादीत मग बाकी अजिबात बोलू नका. एवढा विषय क्लिअर व्हावे. मग काय बोलायचं काय बोला तुम्ही. जसं तुम्ही आता बोलले की त्याचा बाप कोतवाल आहे. पण जर त्याचा बाप कोतवाल आहे मग तुम्ही त्याला सर्व्हिस त्याला फील्डवर का पाठवताय? सर्वे करायला का पाठवताय? आता जर त्याच्या बापाचं ते काम आहे तर तुम्हाला ते कर्तव्य तुमचं की तूच जाय. आता जर तुम्ही त्याला समजा त्याचे वय कमी असेल वाटेवर जे काय असेल पण त्याचे जे वडील ते सध्या कार्यरत आहे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तर त्यांना हे काम तुम्ही सोपवणं गरजेचं होतं. जेणेकरून ही आता जी घटना घडली ही कदाचित घडली नसती. उदाहरणार्थ जो आरोप केला तुम्हावरती तो घडला नसता की हा डायरेक्ट या व्यक्तीकडनं डायरेक्ट तुम्ही सर्रास आरोप केला जातोय. त्याबद्दल काही बिंदास सांगा. जर तुमचं पण हे कारण आहे की त्याचा बाप आहे मग त्या बापाला तुम्ही स्वतः तिथं पाठवायला पाहिजे होतं. नाही सर्वे करायला ऐकून घ्या. बोलू नका. कोणी शांत राहत. बोला बिंदास. त्याचा बाप सर्वे करायला ज्यावेळेस आम्ही गेलो होतो, आम्ही पर्सनल स्वतः होतो. आम्ही कोणाला सांगत नाहीये. त्याच्याकडे दिल्यावरती त्याच्या गाडी असल्यामुळे त्याचा बाप त्याला जायला सांगत असेल. नंबर 2 त्याचं जे काही आरोप आहे ना, जसं तुमचा आरोप आहे तसं त्याच्या आरोपाला मी जे काय उत्तर द्यायचं ते मी उत्तर देईल. आता त्यांना साहेब पहिली गोष्ट पैसे या व्यक्तींकडून या माणसाने घेतले मला पैसे मिळाले नाही एवढंच माझं उत्तर आहे. त्याने आरोप चुकीचं आहे का? 2 मिनिटं तुम्ही घेतलं नाही मग काय त्याने काढलं का? त्याने काढलं का पैसे? ऐकायला सगळं आवडत ऐकायला
2 मिनिटं ऐका मग बोला तुम्ही ऐका विषय मिटवायचा नाही तुम्हाला कारण विषय असा क्लोज करायचा आहे का तसा विस्तार ठेवायचा काय म्हणतात तिथं ऍटलीस्ट आता तुमचं म्हणणं आहे का नाही घेतलं ते सिद्ध करतील घेतले असेल तर खुशी असतील ते एवढाच मुद्दा आहे बोला बोला हा. त्यामुळं आता ऐका बोला बोला जर त्यांनी पैसे ज्याने दिला असेल त्यांनी माईक दिला असेल तर तो सिद्ध होईल. हा तुम्ही रिसर्च तक्रार करा. मी काय उत्तर द्यायचं ते ऑफिसला देईन. माझ्याकडे द्या, मी तुम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देईन. हे लोकांना कोण उत्तर दिलं आता पैसे घेतले त्यांना सांगेल की त्यांनी द्यावी तक्रार. थेट तुमच्यावर आरोप करतात द्यावी तक्रार त्यांनी. नाही, नाही, ऐकून घ्या. माझं आता एक खोटे आहे. माझ्या तुमच्या नोकरीची शपथ घ्या का तुम्ही पैसे नाही घेतले शपथ घ्यायला मला इथं ठेवलं नाही. शपथ वगैरे ह्या गोष्टी नाहीत शपथ घ्यायला नाही झालं. तुम्ही पैसे घेतले नाही पर्सनल इश्यूवरती कुठल्या गोष्टीच्या पर्सनल याच्यावरती जायचं नाही. जे काही घेतले इकडे कोण आहे आता एवढून बोला खाली तुला बोला परत इकडे नाही यायला लागणार ना. मग काय मग माझं द्यायला सांगला तर काय सांगू नको फोटो नको काय येडावलाय नको राहू दे येडावलाय नको काय येडावलाय इकडे मी काय करू माझं तिकडे माझं